नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन चकचकीत कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये। तर आज व्लॉग बनवायचा विषय म्हणजे कारण मी चाललोय आज बाहेर। आता जे हॉस्टेलवरून निघालोय, मगाशीच निघालेलो, आता फक्त रेनकोट विसरलो म्हणून रेनकोट परत घ्यायला आलेलो। आता आम्ही चाललो लोणेरे का तर सोबतच मिस्टर बॉबी आणि बॉब्याचा काहीतरी युनिव्हर्सिटीमध्ये काम आहे आणि त्यासाठी आम्ही दोघेजण चाललो। तर आता मी परत वरती चाललंय कारण मी गोगल विसरले। नेहमीप्रमाणे काही ना काहीतरी विसरणं गरजेचा मॅन्डेटरी असता। ओके, आता व्यवस्थित दिसतंय। तरी म्हणते मी काहीतरी रवता पण काय रवता ताच आठवत नव्हतं। तर मिस्टर बॉबी ऑलरेडी तयार। हे बघा, गाडीत 50च्या वरती कधी 50 किंवा 60च्या वरती कधी पेट्रोल घेऊन नव्हता। आज डायरेक्ट 610 50 नॉट। आज गाडी खुश। तर एक छोटासा ब्रेक घेतलेला होतो माईक लावण्यासाठी। आवाज येता की नाही मला माहिती नाही, कदाचित आता गाडीवर जर बोलला वगैरे तर आवाज येऊन दे म्हणून माईक घेतलेला। पण तो कनेक्ट झाला की चालू काय समजेना। काय झाडी, काय डोंगर, डोंगर। तर आता आम्ही मुळशी लेकच्या जवळपास शिलेलो, म्हणजे मुळशी लेक आहे साईड एक, फक्त आता दिसत नाही, मागे राहिलो कदाचित। हा बघा, आणि समोर व्ह्यू बघू शकतात। तामिनी घाटाची आता सुरुवात होईल। मुळशी लेक। आणि रस्त्याची अवस्था पण एकदम मस्त आहे। वळणा आहोत पण रस्तो एकदम चांगल्या क्वालिटीचा। खड्डे असते तर लय कंटाळलेलो असतो चालू, पण रस्तो चांगले असल्यामुळे प्रवासाचा कंटाळा येत नाही। होय, वातावरण आता पावसाचं झालेला, थोडासा ढग दिलेला वरती आणि मस्त वातावरण। ढग डायरेक्ट डोंगरा घेऊन चिकाटले वरती। वा, हे काय आवळे आहेत काय मिठातले? ओके, मिठाच्या खाऱ्या पाण्यात हे झालेले, हा बुडवून ठेवलेले। आणि जांभळ करवंद। ओके गाईस, करवंद। समोर करवंदाची झाडी आहे, त्याच्यावर करवंद पण धरली आहेत, पण आम्ही काय मावशीकडून विकत घेतली आहेत। वरती आहेत भरपूर, फक्त हात पोचणार नाही, काठी असती तर काढली असती। होय, तहाच म्हणा। हे बघ,
करवंदच करवंद नुसती नुसती करवंद. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. आणि आम्ही आम्ही विकत घेतलं 20 रुपये. हे बघ किती करवंद. हा आतमध्ये पण झाडी आहेत, आतमध्ये पण फुल असणार आहेत करवंद. हा हा मग काय ताजीला. अरे हे बघ ह्या इथं तर खालीच आहेत भाई. चांगला पाहिजे गोवा खाल्लं तर. हा मग काय कच्चा खाऊया भाई. कच्चा एक नंबर लागता. बघ खाल्लायस काय कधी कच्चा. हा हे हिरवा एकदम आंबट असतं. मस्त मजो आगाय मजो. ओके बाय बाय. चला मावशी. ओके तर करवंदाचा ब्रेक झालेला. आता निघालो पुढच्या वाटेत प्रवासात. अजून किती लांब आहे तरी लोणेरे. हा अजून 70-80 किलोमीटर म्हणजे अजून एक तास दीड तासाचं अंतर. मस्त व्ह्यू चारही साईडने. पण व्ह्यू बघायच्या ऐवजी रस्त्यावर पण लक्ष दे थोडं थोडं. असे ठिकठिकाणी करवंदा जाम वगैरे घेऊन बसलेली आहेत लोक. आणि हे बघा वाव सुंदर अतिसुंदर. मधीच ऊन येता मधीच ढग येत होतात. आता ऊन येला. सूर्यदेवतांना दर्शन दिलं ना. दोन्ही साईडीन झाडी आणि गुहेतना असो प्रवास केल्यासारखे रस्ते. वा मस्त. नर्रे देशात रवान कंटाळलेलो जरा फ्रेश वाटतं आता. हर हर महादेव. वा या रस्त्यावरून बाईक रायडिंग करूची मजाच वेगळी आहे. इंजिनियर हातात टेप घेऊन. इंजिनियर नाहीत. निळी टोपी म्हणजे इंजिनियर नाही. पिवळी टोपी म्हणजे इंजिनियर ना. वाईट वाईट वाईट. पिवळी टोपी म्हणजे मजूर. मजूर वाईट. हे बघा कसली तरी पाईपलाईन आहे. हा टाटावाल्यांचं काय तर प्रोजेक्ट आहे. हा एसटीचा काहीतरी विषय झाला. कंडक्टर भाई मागे बसली राहिला मस्तपैकी निसर्गाचा. ड्रायव्हर गाडी खालीच झोपलो एसटी खाली. हे बघा बारीक बारीक धबधबे. हे धबधबे खूप मोठे होणार आहेत आता. अजून तेवढा पाऊस नाही आहे ना.
तर आता ह्या स्पॉटला थांबलेले हो, सगळेच थांबतात तर थांबण्यासारखं काय नाही आहे एवढा, बस थोडासा असा डोंगर वगैरे. ओके तर हे बघा आता त्या पॉइंट वरून निघालो, आता चढाण झालेलो, आता उताराक सुरू झालेला, आता आम्ही उताराक लागलो. हो अरे खाली होता भाई, आपण नेमका सांगितलं खाली काय नाही म्हणून. तर हा एक चांगला स्पॉट भेटलो मस्त. चंगड्या बोले तू मस्त काय धबधबा चालू आहे एकाच ठिकाणी वाटतं. आणखी खूप मोठं असतो पण अजून तेवढं पाणी सुरू नाही झाला, बारीक सारख पाणी येतं आणि समोर मस्तपैकी डोंगर झाडी निसर्ग गेलं. वा मस्त, एवढ्या लांबीलेल्याचा काहीतरी थोडासा तरी सार्थक झाला. फोटोशूट चालू आहे. मोठ्या पावसात तो दगड पडू शकता भाई. हा पहिल्या पावसात सगळे दगड पडणार, पावसात चालू झाले येत नाही मग काय. धबधब्याच्या पॉईंटवर थोडेसे फोटो वगैरे काढले, आम्ही फोटोशूट केला आणि आता निघालो पुढच्या मार्गावर. तर चला. अरे ही ती पोरं इलेली वाटतं, हीच ती पोरा ना जी आता मागे होती ती नाही काय, मग ती इलीच नाही वाटतं पुढे. मग अशी पाठीमागे काही जण भेटलेले त्यांना आम्ही सांगलो पुढे काय नाही म्हणून, आणि पुढे चांगलं स्पॉट होतो पण आपल्याच आपण. हा जर ते पुढे इले चुकून आणि त्यांनी आमका बघितलं नाही तर ते आमका गायच घालतले तुम्ही आमका सांगलाच पुढे काय नाही म्हणून. आणि सगळे बऱ्यापैकी स्पॉट पुढेच चांगले आहेत, मागे काय नव्हतेच. आता ह्यो रस्तो पण मस्त, थांबा तुमका दाखवते. पलीकडे निघलो आपण. हा काय अरे त्याच पॉइंट वरून निघलो. हो अशी गोल फिरा निघलो युटर्न घेऊन. तर आता घाट संपलेला आणि आता आम्ही चाललो बाटू युनिव्हर्सिटीच्या मार्गाने. अजून एक 30-40 किलोमीटर आहे. हां 40 किलोमीटर आहे अजून, तेवढाचा जास्त नाही. आणि हायवे रस्ता चांगलं, घाट तर संपलो. आता थोड्या मानगाव आहेत, इंदापूर आहेत, इंदापूर नंतर मानगाव, मानगाव नंतर मग लोणेरी. थोडे पोचतच गेलो. आता युनिव्हर्सिटी रोडला थोडासा खाऊसाठी काहीतरी थांबलो, म्हटलं काहीतरी नाश्ता करून घेऊया, कारण युनिव्हर्सिटीत किती वेळ लागत काय लागत काहीच माहिती नाही. त्यामुळे म्हटलं थोडंसं थांबूया, काहीतरी खाऊया आणि मग पुढे जाऊया. आता हेच थोडीशी युनिव्हर्सिटी रोवल्या, मस्तपैकी कौलाची पत्र्याची घरं दिसायला लागली आहेत, आपल्या एरिया दिल्यासारखं वाटतं. आणि माडबीड दिसायला लागली आहेत मस्त. काय क्रॅक जॅक. चला झेरॉक्स सेंटरला थांबलो, काहीतरी झेरॉक्स मारूचे आहेत, प्रिंट मारूचे आहेत. लाईट नाही जनरेटर वगैरे नाही आहे का? आहे ना लाईट आहे. तर असा लाईट, तर लाईट हा आता झेरॉक्स मारायचे
अजून थोडीशी पुढे युनिव्हर्सिटी आहे, जाऊया. हे बघा पोचलेलो युनिव्हर्सिटीत आता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी बाटू. बाबा तर शिव्याच घालते युनिव्हर्सिटीला. येडझो युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी आहे म्हणते. इथे ॲडमिशन टाकतात डी बाटूला. मला तेच कळत नाही कसं काय ॲडमिशन टाकते तिथं. बघ ना गर्दीची होते सगळी बरोबर ॲडमिशन टाकतात. भाई जिथे इथे ज्या पोरांचे ते ॲडमिशन आहेत का नाही त्यांच्यासुद्धा त्यांनी अजून रिझल्ट दिले नाहीत. ज्या पोरांचे ॲडमिशन डी फार्मसीवाली तर अशी बोंबलत बसली तरी त्यांचं तर लायसन काढायचं काम आहे. माझा एक मित्र आहे कोल्हापूरला केला आहे त्यानं कॉलेज डी बाटूमधून डी फार्मसी. त्याचा तर लायसन्स निघत नाही आता. डॉक्युमेंट नाही काय करणार. सातव्यांदा आलो. पहिला तर 5 वेळा आलो मार्कशीट घेण्या. भाई पहिला तर 5 वेळा आलो मार्कशीट घेण्यासाठी. 5व्यांदा मला मार्कशीट भेटली. सगळ्या 4 फेऱ्या मारून 5व्यांदा आलो तेव्हा मार्कशीट भेटल्या पूर्ण राडा वगैरे करून. त्याच्यानंतर 6व्यांदा आलो सर्टिफिकेटसाठी. आधी मी सर्टिफिकेटसाठी अर्ज करायचो ते घेत नव्हती. आता 6व्यांदा अर्ज केलो. मला बोलले तू जा म्हणले बिंदास तुला पाठवून देतो आम्ही. आणि कुठलं काय बाई मला सर्टिफिकेटच पाठवलं नाही कॉलेजला. मग आता 7व्यांदा आलो मी इथं. आता असं द्यायलाच पाहिजे सर्टिफिकेट यांनी. नाही यांच्याकडे डायरेक्ट केसच करायची. आता ते आतमध्ये बसतोच आला नुसताच बोलतो देतो म्हणून. देत तर काही नाही. आणि यांच्याकडे मेन म्हणजे यांच्याकडे डाटाच नाही कोणता. फालतू युनिव्हर्सिटी नसते. हे काय भाव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग तिकडे आहे रे. तर म्हाका चार्जिंग पोर्ट मिळालं आणि होय आता मोबाईलचो माईक मी चार्जिंग लावलं. मोबाईल झालो फुल. मोबाईल फुल चार्जिंग करून घेतलं आहे तोपर्यंत. तो अजून ह्याचा बॉबीचं काही काम झालेलं नाही वाटतं. अजून ते का एवढ्या लवकर होईत असं पण मला काय वाटत नाही. त्यामुळे वेळ पण बाकी यांची युनिव्हर्सिटी मस्तच आहे बाटू. पूर्ण इकडे तिकडे माड आहेत, आंबेची झाडं आहेत व्यवस्थित मस्त. आणि पूर्ण डोंगरात एकदम असा आतमध्ये. जास्त मोठी नाही आहे, छोटीशीच बिल्डिंग आहे. थोडीशीच हा बिल्डिंग एरिया पण जास्त नाही पण हां डोंगरात आहे एकदम मस्त. हा झाड एक मस्त वाटतं. त्यांना पूर्ण केवढ्या मोठ्या एरिया सावली दिल्या ना. पूर्ण असा पसारला मस्त सावली मस्त. आता झाड तर काम काय झालेलं नाही अजून. आता त्यांचं लंच ब्रेक झालं त्यामुळे आम्ही पण आता लंचसाठी गेलो. आता खाणार आणि परत जाणार. बॉबीन तर डायरेक्ट सुसाईड नोट लिहिल्या ना की एका आठवड्यात जर माझं सर्टिफिकेट नाही मिळालं तर डायरेक्ट मी आत्महत्या करणार आणि ते का जबाबदार तुमची युनिव्हर्सिटी असणार म्हणून. ते घेणार नाही पण आणि पण ते का हां कदाचित त्याच्यावरती सुसाईड नोटवर साईन नाही करणार पण आम्ही लिहिला. बघू आता काय होतं. त्याला भावाची डिग्री लिहिली आहे फायनली. डॉक्टर बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ डी बाटू. तर मग बाबी कसं होतं एक्सपिरियन्स. 7 वारे गेलं. 7व्यांदा आलोय तेव्हा कुठं मला आता भेटली आहे डिग्री माझी. ते पण ते डिग्री वाटत पण नाही. ते पहिलीच आपलं हे असतं का नाही पहिलीला दुसरी देतात ते मार्कशीट वगैरे ते त्याच्यापेक्षा बाहेर आहे. नशीब दिलं. ते पण कधी दिलं जेव्हा मी सांगितलं आता मी सुसाईड करणार आहे मग त्यांनी मला दिलं. नाहीतर म्हणत होते आत्तापर्यंत तू घे न घे तुला आम्ही देत नाही म्हणत होते. पण भाई आठवड्याभर नंतर ये म्हणून सांगितलं. पण ती आयडिया काम आली ना भावा. अरे खरंच करणार होतो भावा मी सुसाईड. बास की आता मला वैताग आलाय. माझा आता आग आकडलं इकडे येऊन त्या घाट चढून महाबळेश्वरचा घाट. हां ते लई वेळा चढलोय उतरलोय. परत ना आपला कुंभारली घाट चिपळूणचा. परत ना तामिनी घाट. कुठला घाट सोडला नाही सगळ्या रस्त्यात ना आले मी. भेटलं पण भावा आज. पण आज भेटला. हॅलो लाईफ विथ अंकित हिअर. अंकित बाईक चालवतोय सध्या तरी. असा का तर आपण आता परत पुण्याला चाललोय. लोणेराला आलो होतं आपलं जे काम झालेलं आहे त्यामुळं परत पुण्याला निघालोय. आणि अंकित आता बाईक चालवतोय. मला आता कंटाळा आहे बाईक चालवत. इथं एक मंदिर आहे कोणता तरी खालचा
देवी प्रसन्न म्हणून. सनसेट तामिनी घाटात बघायचा प्लॅन तरी होता, पण आता नाही होणार आहे ते, आहे ना अंकित? का होईल? अंकित ज्या स्पीडने गाडी चालवते तेव्हा मला तर नाही वाटत की होईल म्हणून. हा, इथे सनसेट बघून घ्या, इथे मस्तपैकी बघून घ्या सनसेट. हे बघा, सन अजून सेट झाला नाही तरी पण बघून घ्या. जी वॅगन गेलेली अशा प्रकारे आपल्याला ओव्हरटेक करून. जी वॅगनार मानगाव मध्ये, तालुका मानगाव, माहित नाही कुठे. मुक्काम पोस्ट ते काय बघतो चल. हा, हे कोकण रेल्वेचं ब्रिज दिसतोय, मागाशी आलो होतो. हा, हे बघा, हे कोकण रेल्वेचं ब्रिज. मागं त्यांनी लिहिलं होतं कुठं, तर कोकण रेल्वे पुसले गेले ते आता. हा, आता आपण इथं आलोय. हे छोटीशी नदी आहे कोणती तरी, कोकणातल्या नद्या छोट्या छोट्या असतात, छान असतात मस्तपैकी. हे बघा इकडे बघू शकता. हा, इथं बघा कसा मस्त पॉइंट आहे. काळोख मध्ये दिसणार नाहीये तुम्हाला, थोडंफार अंधार आहे, अंधार झाला बे, थोडंफार दिसणार नाही नीट. सूर्य खाली गेलेला. हा, सूर्य खाली आहे, ते डोंगरामागे सूर्य बघा कसा दिसतोय. जसं लहानपणी चित्र काढत ना डोंगरामागे सूर्य, तसा दिसतोय सेम. आता असा अंधार पडत चाललेला आहे. इकडे पण छोटी छोटी शेती बघू शकताय. कोकणातली शेती कशी असते ते काय यार, तुम्ही सगळे कोकणात राहतात, तुम्ही आता याबद्दल तर काय बोलू शकतो. माझ्यासाठी सगळं नवीन आहे. आपण पण बघा, तर लई लोक ते व्हाईटवाले फुलं तोडताना दिसलेले. आपण पण बघूया कुठेतरी. पुढे बघ ना, कुठे लेफ्ट साईडला बघा कुठे तर. लेफ्ट साईडला नाही. ठीक आहे, थांब, पुढे जाय ना तिथं पुढे. हे वाली पुढं तोडतोय सगळेजण. हे नाहीत का? हे व्हाईटवाले कसले? ते सेम आहेत रे. कशाचे आहेत? रातराणीचे आहेत का? रातराणीचं वास्तव येत नाही आहे. नाही, रातराणी नाही. मग काय ते फुलं आहेत. बघूया आपण काय आहेत, कसला विषय. अरे इथं हे करतात आपले गजरे. अच्छा, हे फुलं आहेत का? चमेली आहे ना मग. हा, गजरे करूची, गजरेवाले. आता ओके, तो सनसेट वगैरे सगळा झालेला. तामिनी घाटात जाऊन सनसेट बघूचा विचार चालू होतो, पण तो काय आता प्लॅनिंग होणार नाही, कारण सनसेट खूपच लेट झालं आपल्यात. त्यामुळे आता परतीच्या मार्गावर एंड करायचो लागलं. हे बघा, इथं मग एक छोटीशी नदी आहे. ही नदी खूप भारी. तर मला उतरायचं होतं खरं तर खाली. जाऊया तिथून खाली, जाऊया काय खाली? जाऊया खाली. हो तिकडून. हो, कारण एकदा अंधार झाल्यावर आपल्याला फक्त गाडी पळवायचीच आहे, बाकी काय आपण करू शकत. मागे घे तिकडून, मागून जाऊया खाली आपण. मागून कशाला की इकडून जाऊया? तिकडून नाही, तिकडून लय उतार आहे भाई. ते मग नाही केवढा आहे. अरे मी पुढून उतरू शकतो. चल, बाहेर येते तो उलटा सिंदर बाहेर येतो. सनसेट, मस्त जंगल, मजा येईल अरे जंगलात जायला कधीतरी. पण फाटेल नाही, रात्री जंगलात जायचं. त्या दाब गाडी आतमध्ये, उडवायच नाही तर. बस बस बस, इथून जाऊ शकतो, इथून जाऊ शकतो. ये कॅमेऱ्याचे तर आपण अशा प्रकारे कोणती नदी माहीत तर नाही. मगर नसतील मग साप नक्की असतील इथं. असले तसले काय चावलं तर डायरेक्ट खपलं बाई. एवढे डिग्री घेऊन माझा फायदा काय? अरे असे काय भाई, किती साप बघितलं काय आता. तू बघितलेस भाई, मला चावलं तर चावत नाही तिथे पटकन. हे बघा कसं मस्त आहे. मस्त सिनरीजचा आनंद घ्या. आणि ते तो चॅनलचं नाव काय? लाईफ विथ अंकित. मस्त सिनरीजचा आनंद घ्या आणि लाईफ विथ अंकितला फॉलो करत जावा. तर मंडळी, थोड्याच वेळासाठी थांबलेले होतो आम्ही. मस्त फ्रेश वगैरे झालो, चेहरा वगैरे धुतलो, जरा फ्रेश झालो आणि आता जरा बरं वाटतं. इकडे आणखीन एक लॉगर पाठीमागे, डबल लॉगर. आणि ह्या लोकेशन जरा चांगला वाटला मस्तपैकी. नदी या मागे आणि वाहता पाणी या मस्त वाटतं, फ्रेश वाटतं. आणि आता थोड्या वेळाने काळोख पण पडणार होतो, मग म्हटलं काळोख पडायच्या आधीच एखाद्या लोकेशनला थांबूया, फ्रेश वगैरे होऊया थोडा आणि नंतर मग पुढे जाऊया. कारण का एकदा काळोख पडल्यानंतर काय लॉग करण्यात काय अर्थच नाही, कारण काय दाखवणार अंधारात. त्यामुळे म्हटलं थोडा वेळ थांबूया. हळूच काय डोंगर, काय झाडी, काय पाणी, काय मॉडेल हो बाबा. अजून किती लांब आहे? अजून एक 100-1 किलोमीटर आहे. ठीक आहे, म्हणजे अजून 2-2.5 तास लागणार आपल्या. चला
आता टुरिस्ट पण लिहिले आहेत, टुरिस्ट नाही गाववालेच आहेत कदाचित, ते आता आंघोळी बिंगोळी केलेले आहेत, गावातलेच आहेत कदाचित, मुंबई पुण्या विण्यातलेच असतले जे आता इले आहेत गावात. आणि हां पोग बिऊ गेलेले आहेत मागे. वा मॉडेल करना चाहते हैं, क्या मैं पानी पे चल सकता हूँ? तो आइए देखते हैं. क्या मैं माइक के साथ इस पानी में कुछ छलांग लगा सकता हूँ? माईक बाहेर ठेवून जा. मुझे भी जाओ दे. हाँ तो चलिए देखते हैं. ये देखो इला पाय तर राहिलाय माझा इथे. हां शूज वल्ला होते भाई, चाललो असं पण शूज वल्ला होते त्यामुळे नको. नंतर हे बघा काहीतरी राडू झालं. काय तर म्हणणार आहे, दाबली गाडी त्यानं फोडतोय, दाबली आणि हे पळतोय. हा पळतोय दोघी मी बरं. अरे नाही पळतोय. काहीतरी सीन होता कदाचित, मॅटर हो गयो आता. बोलतोय वाटतं असं मला तर वाटतं. काय केलं त्यांना, जोरात दिलं वाटतं. जोरात आला असं वाटायला तर मला काय. हां जोरात दिलं आणि धडकलं वाटतं ते का. तर गाडी कंट्रोल झाली नसतं नाही टर्नला, कारण हे ते फोर लागलं म्हणतो. हां काय नाही मिटता रे, मिटता बाबा, काय मोठा होत नाही. आमचं व्लॉग फेमस होण्यासाठी कोणीच काहीच प्रयत्न करत नाहीत. आता जर काहीतरी भानगडी बिनगडी झाली असते तर मस्त काहीतरी सीन क्रिएट झालं असतो तर मजा येईल असती, पण नाही आम्ही फेमस होऊची अशी इच्छाच नाही कोणाची, तर आता काय करणार आम्ही. ते मी स्वतःहूनच सीन क्रिएट करतो. माझ्या अंगावर गाडी घालतोय भाई तो. काय करा हे बघा याचा काय डेंजर आहे, म्हणजे पत्रा या सांगतात का नाही, खूप डेंजर असतो. तिरंगा हां तिरंगा आयडिया मस्त केली. कोण आहे हायवे बघून या. आता आम्ही थांबलोय इथं वाटेत नाश्ता करण्यासाठी ह्या कॉर्नरवर, कारण पुढे आता तामिनी घाट सुरू झाला की एकदा काय मिळणार नाही, तर आम्ही काहीतरी खाऊन घेऊया. चहा तरी पिऊयाच आधी, काय खायचं पियचं नंतर बघू. चहा तरी इम्पॉर्टंट आहे, पुढे काय नाही वाटतं. इथे पाठीच चांगलं होतं काहीतरी वाटतं. शुद्ध शाकाहारी जायचं. चला आपल्याला पॅटीस बटाटा भजी श्री समर्थ हॉटेल शुद्ध शाकाहारी, पोहे पॅटीस बिटीस नाही. चला मागे बघूया. इकडे लाईनीच हॉटेलच आहे ती, सगळीकडे सेमच आहे. व्हेज थाई, मटन थाई, चिकन थाई, बांगडा थाई, सुरमई थाई, सगळी भाजी बिजी, मॅगी खाऊया. चहा मॅगी. ह्याच्यातलं काय घ्यायचं बघा, मसाला मॅगी, कांदा भजी दोन्ही ओके, आणि कॉफी. एक चहा आणि कॉफी. एक चहा नाही कॉफीच घेऊया. 2 कॉफी ओके 2 कॉफी. हे बघा गरमागरम भजी आणि गरमागरम मॅगी. अजून कॉफी 2 यायचे आहेत. मस्त भाई मस्त मजा येईल. मॅगी ठीक नाही. आणि हे कॉफी मॅगी भाजी. हे बघा मॅगी आणि हे बघा मॅगी खाणाऱ्याचा हाल. लय तिकड होती लय. आता लस्सी घ्यावी लागेल. हो लस्सी घ्या. काकू लस्सी आहे का? काकू लस्सी आहे का? 2 लस्सी घ्या ना. तू घेणार आहे ना? 2 लस्सी घ्या. खरं तर बोलला काय तिखट नाही. आता कसं होतंय ओढ माझे असे हे झालेत आणि घाम पण आलाय पूर्ण. काय गेल्यावर होतात बाई. मला हे ट्राय करायचं इकडे ब्लॉक कर बघू असं ना. काय ट्राय करणार आहे? असं मारतो. हा बाई झालं. काय झालं? प्रेशर क्रिएट झालं आणि प्रेशरमुळे ते फुटलं डायरेक्ट. आणि मग असं मारलं तर फुटत नाही काय? जर स्ट्रॉंग पाहिजे. मी शिकलो कोणाकडून माहिती आहे का? समय रे ना, बघितलं त्याचं. तर ओके झालेला
जेवणापेक्षा जास्त खर्च आम्ही आता नाश्त्यावर केलेला कारण जेवणाचं आज दुपारी बिल झालेला 220 आणि आता बिर्याणी वगैरे खाऊन आणि आता आम्ही मॅगी आणि भजी फक्त खाल्ली झाले 270 आणि 2 कॉफी. बापरे आज चांगलंच लागले. आता चला घरी. आता ह्या व्लॉगची समाप्ती आता ह्या व्लॉगची समाप्ती मी हेच करते. एंड आता झालेला सगळा कारण काळोख पडलो. तामिनी घाटात पण आता काय दाखवण्यासारखा उरला नाही. त्यामुळे चला आता डायरेक्ट मी आता गाडी चालवणार आहे थोडंफार. तू चालवणार की मी चालव? तू चालव तरी मधलं. हां चला मग चला पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तोपर्यंत हसत राहा. जय शिवराय.